अरे अरे पोटावर नको, अरे गुदगुली होते. अरे इथून डोळ्यावर नको, अरे डोळ्यात. अजून किती दिवस इथे बसून ठेवणार आहे रे? थोडेच दिवस रे. 11 दिवस सुट्टी, मज्जा, ये आय एम ऑन हॉलिडे, ये. तू फक्त 5 दिवसाचा आहेस. 5. मला तर 11 डेज ट्रिप सांगितलेली. मॅनेजर या कोलीवर याची शान माझीच मूर्ती र. कोण रे यो? जाम हॅन्सम दिसतो. कोण र? काय रे तू? कुठचा कोण? कोण आहे हा? किती बडबड करतोय? व्हॉट्स इज प्रॉब्लेम? एक्सक्यूज मी, कोणी आहे का इकडे? प्लीज. हॅलो. अरे हॅलो, मी आहे ना इथं. माझ्याशी बोल. आहे. एक्सक्यूज मी, जरा इकडे बघा, मला माझी जागा बदलायची आहे. व्हॉट्स इज प्रोसिजर टू चेंज दिस प्लेस? अरे फुल झाला जागा. फुल जाम गर्दी जाम. अर्रा का आता मांडीवर बसतो का तू? सर्राक ना सर्राक. सर्राक. तुला माहित नाही मी कोण आहे? सभ्य भाषेत बोलायचं माझ्याशी. ग्रॅज्युएट आहे मी पुण्याचा. कळलं का? नाही कळला पण बस आता. सो हॉरिबल. अरे 11 दिवसासाठी येता आणि किती गोंधळ घालता. असू दे ग देवी, आमचा सण आलाय. ए मला कोणी रंगवा रे. ए माणसा, ए येलो टी शर्ट, ए सॉरी लेमन. ए गप्पसा, तो बघतोय आपल्याकडे. तुम्हाला किती वेळा सांगितलंय, माणूस असताना बोलू नका. जरा तरी देवासारखं शांत बसा. ए लंबोदर, कशाला उदास आहेस रे? मी सांगू का दगडूशेठ? सांग. कारण तो 1.5 दिवसाचा आहे. मग आपल्याकडे 11 दिवसाचं कोण आहे? तू बघ तिकडे बसलाय. वा, काय रुबाब आहे. किती मोठा आहे. हा बोलत का नाही? हा नेहमी शांतच असतो का? तो बोलत नाही, गरजतो. आवाज कसा आहे? अरे इकडे बघ. गप्प बस बोलायचं नाही. कोणतरी आहे आतमध्ये असं वाटतंय. अरे काय? दुकान माझं आहे काय? दुकान तर माझंच आहे. ते कुठे गेल्या? चोरी झाली की काय सगळं? एक पण मूर्ती नाही इकडे. देवा. ए कोण आहे? ए शटर उघडा. ए शटर उघड. कोण आहे बाहेर? कोण आहे? मी गणपती. तुझ्या दुकानातला 11 दिवसांचा सगळ्यात महागडा गणपती, ज्याला तू सगळ्यात वेगळं ठेवलंस, तो मी तोच गणपती आहे ज्याचे 11 दिवस पाया पडले जातात आणि विसर्जनानंतर त्याला पायाखाली तुडवलं जातं. मी तोच गणपती ज्याला विसर्जनाच्या दिवशी देव म्हणून आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी कचरा म्हणून उचललं जातं, तो मी गणपती. ज्याच्या मिरवणुकीत तुम्ही बेभान होऊन नाचता आणि काम झाल्यावर ढुंकूनही पाहत नाही, तो पण मीच गणपती. फक्त देखाव्यासाठी झेपत नाही तो पाऊल उचलता, विनाशाकडे जाता आणि म्हणता, देवा हे काय केलंस? मी माणूस कशासाठी बनवला आणि माणसाने काय करून ठेवलं? मी हे माझ्या पोटासाठी करतो, माझ्या परिवारासाठी करतो. अरे भस्म्या झालाय तुम्हाला. तुम्ही माझा धंदा मांडलात, बाजारात आणून सोडलत मला. निसर्ग म्हणजेच मी, आणि मला निसर्गामध्ये सामील होत असताना जर एवढा त्रास होत असेल म्हणजे मी त्यात नाहीये. माझी किंमत केलंय ना तुम्ही. लक्षात ठेवा, मी सुद्धा प्रत्येकाचा हिशोब ठेवतो. अरे देवा, नक्की स्वप्न होतं की काय होतं आहे?